थंडीत हृदयविकाराचा धोका तीव्रतेने वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 30% जास्त असतो. थंडीमुळे हृदयात अडथळे येणे आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने हृदय निकामी होऊ शकतं. हिवाळ्यात थंडीमुळे हृदयाच्या शिरा आकुंचन पावल्यामुळे रक्तस्रावात अडथळा येतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा निकामी होण्याचा धोका वाढतो. हार्ट ब्लॉकेजची लक्षणं वेळीच ओळखून हृदयविकाराचा झटका टाळता येतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी सुमारे 17.9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे तुमचं हृदय निरोगी आहे की नाही याची काळजी कशी घ्यायला हवी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. छातीत दुखणं हे हार्ट ब्लॉकेजचं सर्वात सामान्य लक्षण आहे. यामध्ये छातीवर दाब किंवा घट्टपणा जाणवू शकतो. गॅसचा त्रास होत नसेल आणि दुखत असेल तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. श्वास घेण्यास त्रास होतो, विशेषतः हलका व्यायाम किंवा वेगाने चालायला हवं. हृदयाचे ठोके अचानक वाढल्यास ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. या व्यतिरिक्त थकवा जाणवणं, विशेषतः व्यायाम किंवा ताणतणाव हे ब्लॉकेजचे लक्षणं असू शकतात. कोणत्याही कारणाशिवाय हात पाय थंड होणं, चक्कर येणं, मूर्छा येणं, घाम येणं, अत्यंत चिंताग्रस्त वाटणं आणि फिकट त्वचा यांचा समावेश होतो. ही लक्षणे वारंवार दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेवर निदान आणि उपचाराने हृदयविकाराचा झटका किंवा इतर गंभीर समस्या टाळता येतात. ही लक्षणे ओळखून वेळेवर उपचार घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. हृदयविकाराचे प्रमुख कारण म्हणजे लठ्ठपणा, जो कमरेच्या आणि पोटाच्या आकारात परावर्तित होतो. पुरुषांची कंबर 37 इंचापेक्षा जास्त आणि महिलांची कंबर 31.5 इंचापेक्षा जास्त असल्यास हृदय कमकुवत होऊ शकतं. पुरुषांमध्ये 40 इंच आणि महिलांमध्ये 35 इंच हे गंभीर धोक्याचं लक्षण आहे. त्यामुळे वेळोवेळी कंबर मोजत राहा. हार्ट ब्लॉकेज टाळण्यासाठी सकस आहाराच्या सवयी लावा, नियमित व्यायाम करा, धूम्रपान आणि अतिरेकी यापासून दूर राहा. दारू, मानसिक ताण टाळा आणि वर्षातून एकदा हृदय तपासणी करा. कोणतीही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्य तज्ज्ञांच्या मते वृद्धत्व, कोरोनरी धमनी रोग, हृदयाच्या झडपांच्या समस्या आणि ल्युपस सारख्या ऑटो इम्यून रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये हार्ट ब्लॉकेजचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा.